नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा दुनियेत घेऊन जाणार आहे जी आपल्या आठवणीतून हळूहळू पुसली जात आहे. हा जो धूर तुम्ही बघताय ना, हा कोळशाचा धूर नाही, तर ती आहे कलाई करण्याची जुनी आणि पारंपरिक पद्धत. तांब्या पितळ्याच्या भांड्यांना चांदीसारखी चकाकी देणारी ही कला आज आपल्या साई विभागातील प्लॉट नंबर 475च्या इथे एक जोडपं बसलं होतं. ते जोडपं कलई करत होतं, तर आपण त्यांना भेटूया. पितळ्याच्या भांड्याला आम्ही कलई लावतो. एक मिनिट, तुम्ही आलात कुठून? कर्जतवरून. कर्जत कोणतं? जामखेड? नाही आपलं रायगड कर्जत रायगड कर्जत का? कपोली पसलं. हा किती वर्ष हे करताय तुम्ही हे सगळं? आता काय आमचा आजा करत होता, आमचे वडील आम्ही हा पारंपरिक व्यवसाय हा पहिल्यापासून आहे. हा, मग आपल्या अंबरनाथ मध्ये किती ठिकाणी तुम्ही असं केलं? जिकडे बोलवतील ना की बाबा आमचा नंबर घेतला, ज्यांनी कुठल्याही एरियातला कुठेही बोलवलं. याचा फायदा काय होतो कलईचा? कलईचा फायदा म्हणजे एकच की त्यात अन्न चांगलं, पोटातला आजार कुठला घडत नाही, एवढंच पण महत्त्वाचं आता आहे. थोडस प्रमाण कमी झालंय ना, हा आता कारण लोकांना हल्ली लोक स्टीलच सगळे भांडे हा. वापरतात. पण आता लोकांना आता हा. आता शक्यतो करून घेतात. आता एखादं भांडं आहे का आम्हाला दाखवायला आहे? ही पितळचीच आहेत भांडी. हा, हे करायचं ना आपण. हे वाटीचं बघूया. ही वाटी आहे. ही वाटी बघा, ही आपली पितळची आहे. पितळची हो. याला कलई का लावतो आपण? की त्यात अन्न बाबा चांगलं शिजलं पाहिजे, हा. राहिलं पाहिजे, हा. कळकटलं नाही पाहिजे. चहा कलई लावल्यामुळे हा अन्न कळकटत नाही, कळकळत नाही, अजून काय होतं, खराब खराब होत होत नाहीये. खराब होत हा, म्हणजे आजारपण म्हणजे कलई लावल्याचा फायदा आहे. हो. हे आता आपण बघतोय हे भांड पितळ सगळे पितळची झालेली आहेत. ती. हो हे पितळचं भांड आहे. आज हे कलई लावून दाखवत आहेत. हा. दाखवा हा मला. सुरुवातीला हे आपण गरम करतोय हा, का? पहिल्यांदा गरम करायचं, नंतर नवसागर टाकून हा. हा नंतर मग कतील नवसागर सोडायचं. काय काय नवसागर हे ही नवसागर सफेद आहे. जो आहे ही हा, कतील आहे, नवस. ही कलई ही म्हणतात. कलई. हा, हे बघ, हे आपण बघतोय कलई. हा कतील म्हणतंय, कोण कोण कलई हा, म्हणतं. हा. पण हे मला, आम्ही लहान होतो तेव्हा आई आमची त्यावेळी सगळ्यांकडे भांडी होती पितळेची. आता नाही कोणाकडे. तो आता म्हणजे कसं आहे, आता वरच्यावर लोकांना आता लोक भांडी वापरायला लागले. हो का? करोनापासून. लोकांना याचं महत्व कळालं. कळालं की बाबा पहिली पितळाच्या भांड्यात खात होते तर आजारी पडत याच्यातलं नव्हते. उत्पन्न साधारण किती मिळतं तुम्हाला ते आता दिवसाला? कसं आहे, कोण गिराक जशी भेटतील ती 100, 150, 200 रुपये हा. एक भांड्याचं आहे, लहान मोठं साईजवर. हे आता आपण बघतोय, हे गरम केलं यांनी सगळं. हो, त्याच्यात नवसागर टाकलाय ना पहिला आपण? नवसागर टाकला, ती धूर झाला, नवसागर की टाकून आपण हे कतील सोडलं. कतील इकडे सोडलं. आहे ना. हा, नवसागर टाकलाय. हा, नवसागर टाकल्यामुळे काय होतं बघा. हा ती कलई आहे ती सोडलेली आहे त्यात. नवसागर मुळे काय होतं? ती नवसागर कलई त्याच्याशिवाय धरणार नाही, भांड साफ होत नाही. हो का? हा. आणि मग नंतर आपण याच्यात कलई टाकतो. कलई टाकतो. हा कारण मला आठवत आहे, आई असताना असेच बरोबर आहे. लोक यायचे यायची आणि हे कलई अशी- करून घ्यायची त्यावेळी पितळेची भांडी सगळ्यांकडे भरपूर. असायची. म्हणजे आता तेव्हा लोकं- कसं, पण आता याच- तरी मोजकी लोक वापरायला लागलेत, पण पहिले डझनावर भांडी निघायची एकेका. एक आता- घरातलं काम संपायचं. आता हे फक्त नवसागर, याच्यात कलई पण टाकली ना आपण. कलई हा ही हे बघा, आता ही कलई टाकली आहे मावशींनी. हे बघा, हे सुंदर असं झालेलं आहे बघा. याच्यापासून आता एक एक फायदा एकच की बाबा त्यात अन्न चांगलं शिजतं किंवा आजार पोटातला कुठला घडत नाही. आजार कुठला घडत नाही, हे महत्वाचं. तुम्ही म्हणजे कर्जत वरून आलात? कर्जतवरून आलो. रोज कुठं नवीन ठिकाण जायचं. नवीन जिथं ठिकाण. आता बदलापूर, हे अंबरनाथ. पोट, याच्यावर सगळं पोट आहे. हा, म्हणजे याच्यावरच दिवसाला आहे. 500-600 रुपये मिळतात. आरामशीर भेटते. म्हणजे तुमचे आजोबा होते, वडील होते, आता आम्ही करतोय. आम्ही करतोय. हा. तुमचं नाव काय? राजू मस्के. यांना सांगा. राजू मस्के. राजू सुभाष मस्के. हा, राहणार कर्जत. कर्जत. हा माझा मोबाईल नंबर आहे हा. 91 72 77 21 89. 91 72 77 21 89. आणि हा. दुसरा आहे 85 54 81 91 75. 85 54 81 91 75. जर कुणाला कलई करायची असेल तर या नंबरवर कॉल करा आणि सबस्क्राईब करा. काय म्हणतात ना, सबस्क्राईब हा, करा, लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब लाईक करा करा, आणि शेअर करा. शेअर करा. हे या महत्वाचं काकांनी आहे. सांगितलंय हे खायला कर्जतला. हा. आणि दिवसभर म्हणजे यांचे आजोबा, वडील हा आणि आता तुम्ही करतो. असं 3 पिढ्या काम हा. करताय. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जर जीवन जास्त जगायचं असेल ना, तर ही तर ही भांडी वापरायची वापरली आणि पाहिजे, कलई गरजेची. करून घ्यायची. हो काका, तुमच्यासाठी आम्ही सगळ्यांना विनंती करतो, जे जे व्हिडिओ बघतील ते बघते तर सगळ्यांनी कलई करायला पाहिजे. पण त्याच्या आधी ही भांडी घ्यायला पाहिजे ना, पितळेची. असतात काढतात ती बरोबर घरात हा, घरात असतात. हा. आजी जुनी भांडी आजोबांनी, असतात ना, ती बरोबर वडिलांनी जी काढतात. भांडी ही आपण पोत्यात, हा ठेवलेले आहेत. प्लास्टिक आलंय हा, आणि स्टील आलंय. स्टील आलं. मित्रांनो, आपल्या संस्कृतीला अशा जुन्या आणि अस्सल गोष्टी टिकून ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमच्या परिसरात असे कलईवाले
दिसले तर त्यांच्याकडनं आपली भांडी नक्की चमकून घ्या. तुम्हाला आजच हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.